मी जयेश पुजारी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव ट्रॅव्हल टू जयेश. तर आजचं तुम्हाला समजलं असेल की आज आपण कुठे चाललो आहे. माझ्या चेहऱ्यावर मला हातच सांगायचं असेल की आज मी कुठे चाललो आहे. तर आज दिनांक 28 आणि आज आपण चाललो आहे कोकणामध्ये, म्हणजे राजापूर आपल्या गावी चाललो आहे गणपतीचा साजरा करायला. तर प्लॅन होता आपल्याला आधी बाईकने यायचा, पण तो काही कारणाचा आपला कॅन्सल करायला लागला. मग आता आपण चाललो ट्रेनने. आपली काही कोणती तिकीट नाही आहे, पण आता बघू. आता म्हणजे मित्राला ऑफिसमध्ये एक फ्रेंड आहे माझा, तो जी आहे तिकीट कोणत्या दादा गाडीची जी की 12:30ची असते, दादावरून सुटते. तर त्या ट्रेनने आपण चाललो आहे. आता तो आपण बघूया आला की नाही. फोन तर करतो मागापासून, बघतो तो आला असेल तर एकदा फोन करून बघतो मी. म्हणजे बरेच दिवसापासून मी प्लॅन करत होतो, म्हणजे कुठेतरी राईड करायचा किंवा कारने फिरायला. म्हणजे मी भरपूर ठिकाणी विलामध्ये गेलो किंवा बाईक राईड केले, पण ते काही व्लॉग न करता आले कारण पावसामुळे. पण आता मी आज विचार केला आहे की आज पावसात आपण एक व्लॉग करूया आणि आपली पूर्ण ट्रेन जर्नी, कारण ट्रेन जर्नी नसणार आहे. इथे तुम्ही आता संगमेश्वरला मी बाय ट्रेन जाणार आहे आणि तिकडे संगमेश्वरवरून राजापूरपर्यंत आपण बाय कार जाणार आहेत. तर बघूया आजच्या व्हिडिओ आपल्याला काय काय मजा मस्ती बघायला भेटते. आता दाखवण्यामध्ये तिकीटं काढले ही जनरलची, म्हणजे घुसून जाणार मी रिझर्वेशन डब्यामधून. त्याची मित्राची तिकीटं आहेत त्यामध्ये. आता तसं बघतो कुठपर्यंत पोचला. मगापासून बोललं आलं आहे SCचा आमचा डबा आहे, तो SCचा डबा आहे. कुठली ट्रेन आहे? आली ट्रेन कुठला? S1 आहे की S3 आहे? चेक नाही केलास तू? आता तुम्ही इकडे जसं बघूया तुतारी ट्रेन ऑलरेडी लागली इथे, जी की आपली 12:05ची असते सावंतवाडी. आता त्यानंतर जेव्हा ही ट्रेन निघेल त्यानंतर ती ट्रेन येईल ना कोणी ट्रेन, ती असेल आपल्या त्या ट्रेनमध्ये चढायचं आहे. पण एवढी गर्दी नाही, जेवढी अपेक्षित गर्दी होती ना तेवढी गर्दी नाही आता सध्या इकडे. बघूया आता जादा ट्रेनला किती गर्दी आहे. अरे बोलो 10 लागणार आपला डबा नाही, ट्रेन 10 नंबरला लागणार. तर फायनली ना आता ट्रेन आली आहे आणि आता आपण निघालो. म्हणजे ट्रेनला बरोबर नाही ना, तरी 20 मिनिटं लेट झालं आहे. तर आता आपण निघालो आहे. चलतो वे टू कोकण. ट्रेन पूर्ण खाली आहे, काय टेन्शन नाही. आणि म्हणजे ही आपण बोलतात की ही एक्सप्रेस आहे, पण ॲक्च्युअलीमध्ये एक्सप्रेस नाही आहे ही. एक प्रकारे म्हणजे बोलतात ना लोकल टाईपच आहे. म्हणजे आता नाही बोलते जे मेन छोटे छोटे शॉप असतात, म्हणजे वीर पेन किंवा असे छोटे छोटे स्टेशन आहेत ना, ते स्टेशन घेते अशी. पण मी पण माहिती आहे, मी बघितलं व्हेरीज माय ट्रेनवरती. तर या ट्रेनचा जो संगमेश्वरचा ऑन ऑल टाईम आहे तो 7चा आहे. म्हणजे 7 ते पकडून आलं तरी 7चे असं एक तास लेट ट्रेन पोहोचण्याची शक्यता आहे. बघू आता किती वाजेपर्यंत पोहोचलं होतं आपल्याला. पाऊस तर बेकार पडतोय बाबावर. म्हणजे जेव्हा ट्रेन आले ना तेव्हा कंटिन्यू पाऊसच भेटतोय. नाव सांग पूर्ण नाव सांग. दळवी. आणि गाव कुठला? कंकोली. आपण देवगडचा दादा. माझी बहीण ही बहीण कणकवलीला तू उतर ना, देवगडला जाणार तू. कणकवलीला उतर ना तू. माझं गाव कुठला? गाव कंकोली आहे. कणकवली असेल ते. कणकवलीला माझं गाव आहे, माझ्या बाबांचं गाव तिथे गाव आहे. इकडे तिथे माझी स्कूल बस येते माहिती काय? हा गेटच्या आतमध्ये. आणि म्हैस पण आहे. आणि स्कूल कुठे आहे? स्कूल कुठे आहे? स्कूल ती हायवे ना हायवे. मला कुठला हायवे माहिती आहे? कसा माहिती असणार? अरे हा ट्रेनचा इकडे माझा हायवे ना. तुझा कुठला हायवे? A1 माहिती तुला A1 माझा? नाही. A1 मी
तिथे राहतो, बिल्डिंग आहे माझी. कुठे वन एरियाचं नाव काय? एरियाचं नाव हा? एरियाचं नाव काय? एरिया माझ्या स्कूलचं नाव हां सेंट जॉर्ज. कुठे आलं? हा? मला तर सेंट जॉर्ज आहे. अरे आपल्या इथेच आहे. आपल्याकडेच आहे. ज्युनियर केजी ला स्टँडर्ड. मग काय शिकवतात स्कूलमध्ये तुला? हा? स्कूलमध्ये काय शिकवतात? आम्हाला हां आम्हाला डिक्टेशन पण लिहायला देतात. मग तुला इथं हा. मला सगळ्यांची स्पेलिंग पाहतात. मी लिहून येतो पण ते हँडरायटिंग ते नाही करत ना, त्याच्यामुळे मार्क्स कट होतात. हां हा. मग अभ्यास नाही करत तू म्हणजे? नाही, हँडरायटिंग छान नाही करत. करत मी पहिला त्यांना डॉली दिली ना, त्यांच्याकडे जाऊन मी खेळायचा. हां मग आता नाही खेळत? आता आता मला कोण बाहेरच नाही पाठवत, कारण भांडण झाली ना एक दिवशी. कोणाची भांडणं गेली? अरे बाबा रेयांसची करत ना, मी त्याचा बॉल घेतला आणि मी त्याच्या घराजवळ फेकला. भांडणं आली? हा, त्याच्यामुळे भांडण झाली ना. कसं इकडे कुठेतरी इकडे का? मग सो तर गुड मॉर्निंग. सकाळचे बरोबर वाजले आता 7ला बरोबर 10 मिनटं आहेत आणि आता आपण पोचलो खेड स्टेशनला. आणि म्हणजे ट्रेनचा टायमिंग होता इकडचा काहीतरी 6:30 की 6चा टायमिंग होता. पण आता ट्रेन म्हणजे डुगू चालते, तर ट्रेनला तर बरोबर आता 1.5 तास पुन्हा लेट झाला आहे. त्याच्या इथं संगमेश्वरचा टायमिंग आहे, तो आता आम्ही बहुतेक आता 8:15 पर्यंत आता पोचून जाऊ. आणि माझा एक काल सीन झाला ट्रेनमध्ये. आता माहिती तिकीट काल कन्फर्म नव्हती, तर मी माझ्या मित्रा स्लोवर म्हणजे साईड लोवर आहे ना, तिथे तिकीट होती. तिकडे बसलेलो, झोपलेलो आणि शेवटी टी आला नाही. माझी तिकीट फक्त कुठली होती? जनरलची तिकीट होती फक्त. तर त्याने बोलला की तिकीट काढायला लागेल आणि फाईन विचारलं. तर फाईन काहीतरी 638 रुपये असा रिमेनिंग समथिंग काहीतरी फाईन होता त्याचा. तर तो फाईन भरता तो बोलतो की मी तर पण माझं तिकीट नाही आता. आणि जी माझ्या मित्रासमोरची तिकीट होती तर म्हणजे कोण नव्हतं तिकडे बसलेला. मी बोललो की ठीक आहे, फाईनवाला हरकत नाही, पण त्यामध्ये मला ती तिकीट देते मी कन्फर्मिंग. त्याच्या शेवटी मग फायनली बार्गेन करत त्याने 200पर्यंत मला तिकीट दिली. म्हणजे हा जो माझा पूर्ण ट्रॅव्हल आहे मस्त की स्लीपर माझी तिकीट कन्फर्म झालेली पूर्ण. मित्रांनो आता आपण पोहोचलो आहे समोर स्टेशनला. म्हणजे इकडं जो टायमिंग होता ट्रेनचा तो होता 7चा होता सकाळी. आता ट्रेन तब्बल आता 2 तास लेट झाले. पाऊस पडतोय? अरे पाऊस होता सकाळी 8 वाजता. किती किलोमीटर इकडनं? हा बोलतो मिसळ खाऊया मिसळ. हा अरे माझ्या मनात ते झालेलं ना की आपल्याला बोलतो की मिसळ खाऊया.
moments later. दादा कांदा आहे ना कांदा आलो इकडे म्हणजे हा जो रस्ता जातो तो आपला मुंबईचा ना पुढे पुढे आपल्या लांजा राजापूर साईडला जातो. आता इकडे थांबला मी नाश्ता करायला थोडाफार खाल्ला. आता आम्ही चहा पितोय. आता इकडनं फक्त 3 ते 4 किलोमीटरवरती फक्त भाऊजींचं घर आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही प्रत्येक वेळी कधी बाईकने किंवा कारने आम्ही आलो तर आम्ही भाऊजींच्या घरी एक ना एक आमचा हॉल्ट असतो. आता आणायला पण तेच आलेले. त्याला बोलू या सकाळी जरा कारण उगाच फालतूमध्ये कोण रिक्षाला भाडा घालणार 300-400 रुपयाचा. Five hours later. आता कोण कोण फिरव पप्पा हा ती आगीसाठी घालत होती पेटलीच नाही तिच्या व्हिडिओ. आणि इकडे बघ माडे बघ इकडे बघ बाप्पा कर हाच तरी काय रे देवा आकडू एक नंबरचे घेऊन फक्त तिला घे बॅटन लाव असं असं कर असं तुळशी घेऊन जा. तुळशीत नाही इथे काही स्टिक आहेत ना तुळशीत नाही. तुळशीत नाही नको नाही तुळशी बरोबर तुळशी जवळ तुळशी जा तुळशीत जा गाव तुळशीमध्ये दार आहे त्यांच्या. हा साई तुळशीदाने बाळा म्हणून तू करा या पटकन या आकडू नकोस आकडत नंतरला बस तुला कुठे तुळशी इकडे तुळशी जवळ या इकडे तुळशीत लाव अगरबत्ती सारखी आम्ही आहे ना मी अरे मी दाखवेन या अगं काय घाबर मी दाखवते या पटकन या खाली या इकडे हा पायाला घाण लागते ना. नमो नमो कर तुळशीला नमो कर कर हा व्हेरी गुड. कॅमेरा हा आता आपण कुठे चाललोय पाया पडायला कुठे बोल. आता इकडे जायचं कसा हे बघ शिशी आहे इथे थांब. हाय कर वय इथे बघ हाय कर नुसती खाते हाय पाळणा जोरात करते म्हणजे ती येईल. म्हणून पल्लवीला बघ पडशील 1 आणि पडलीस तर अरे मी वरती काय? सिमीकडे सगळ्यांना तुला पाडू मी हा बोललो पाडू मी 1 अरे मग आई एवढं ओरडते ना. आईनेच मला थांबवून दिले साई बरोबर. तर मित्रांनो आता आपण निघालोय संगमेश्वरमधून राजापूरला म्हणजे आपल्या गावी झाला. आणि हा माकड बघ कसा बसला बघ माकड बघ कोण आहेस तू मंकी आहेस. तर आता आजच्या प्लॅन एक झाला की आता आम्ही डायरेक्ट आता आमच्या गावी जाणार नाही. तर आता इकडनं आडिवरे गावामध्ये एक देवीचं मंदिर आहे प्रसिद्ध असं राजापूरमध्ये. तर आपण त्यामुळे तर पडता वाचलो मी. आम्ही दोघी पण चालतोय ना. सेल्फिश माणूस दिसतोय का पहिलं दिसतोय एवढूच याच्यामध्ये बदल एवढा पण नको चालता घ्यायचं. चष्मा काळा कसा गॉगल लावला की नवीन केला चष्मा फक्त चालता चला बाबा एक दोन हे बघा आई सगळे
चला मग खराब चला आहे तो. मला बरं वाटतं कोण आलं की. होय कधी कंटाळत नाही. 1000 रुपयाचा पॉन्चो आहे, तो थोडासा जाड कापड आहे आणि तो मोठा होतो, त्याची बॅग पण आतमध्येच आहे. अरे भारी आहे तो, एवढा असतो ना 3/4 वाला आणि तो परवडणार याला काय तोच घालतो. तोच घाल आणि 150. खाली पॅन्ट घे दुसरी अजून ही आहे ना, ही पॅन्ट घातलीस तरी चालेल. तो पॉन्चो एवढा चांगला रे. आता जसं की तुम्हाला मी मगाशी बोललो की आता आपण इकडून डायरेक्ट आमच्या गावी राजापूरला जाणार नाही. आता इकडनं एक आडुरेमध्ये एक देवीचं मंदिर आहे कुठल्यातरी, त्या देवीचं दर्शन करून पुढे ओटी वगैरे भरून, म्हणजे बहिणीची इच्छा होती माझी तिकडे जायची साईच्याला घेऊन. तर तिकडनं आता मी चाललो आता पुढे. आता बघूया आता इथं आता पुढे तर नेक्स्ट ट्रिप आता आमची असणार आहे, पूर्ण कार असणार आहे. जसं की तुम्हाला बोललेलो की संगमेश्वरपर्यंत मी कार ट्रेनने येणार आहे आणि संगमेश्वरपासून पुढे राजापूर आमच्या गावापर्यंत आम्ही तर पुढे कारने येणार आहे. तर बघूया आता कारमध्ये असं काय कसं काय होतं असं मॅनेज, कारण 2 रस्ते आहेत. एक तर आपला देवरुख मार्गे जायला रस्ता राजापूरला जायला आहे आणि दुसरा आपला रस्ता आहे तो की आपला मेन मुंबई गोवा हायवे. बघू आता मग कुठला चूज करतो आहे, कारण असं बोलतात की मुंबई गोवा हायवे आता खराब झाला आहे, जसं की आपण लास्ट टाइम व्हिडिओमध्ये बघितलं सुद्धा. चल बस काही चाल पटकन मागे सीट थोडी व्हेरी गुड. मस्त मस्त पायाची वाटलं असं माझ्या. तू राधा बनलेलीस. राधा बनली राधा. उर्मिला बोललो होता. अच्छा म्हणजे खालती उतरल्यावरती ना ते. मग तू गोविंदाला काय काय केलं तुमच्या इथे? गोविंदाला काय काय केलं? कृष्णाचा बर्थडे होता. हा ते आता संगमेश्वरमधलं कुठं पण थांबत मटकी फोडले तू फोडलं मटकी का फोडला नाही मटकी? विनय बोल ना. मला तू गाडीमध्ये घेणार होतीस मग मगाशी काय बोलले गाडीमध्ये बसू नकोस माझ्या? असं कोण बोललो मामा? तुझी ती गाडी आहे ती? तुझी गाडी आहे ही की पप्पाची गाडी आहे? बापाची केड लावलंय ना आपण. मला सांग माझ्या बापाचीच आहे गाडी. मग पप्पाची गाडी कुठे गेली? पप्पाची गाडी लोक काय काय आईशीचा उद्धार करतात, हा बापाचाच ही उद्धार. पप्पाची गाडी आहे. मग अभि काकाची गाडी कुठली आहे मग? कुठे छोटी इथे कशेरी बीच इथे आहे गणेश. कशेरी ना, हा त्याच रस्त्याने जाणार आपण. त्याच रस्त्याने तोच रूट आहे. तोच रूट आहे. नया प्यार है नया इंतजार कर लो मैं क्या अपना है दिल बेकरार. तर ओके, तर बरोबर आता बरोबर वाजले दुपारचे 12:30 आणि आता आपण चाललो आहे आडुरे गावामध्ये एक मंदिर आहे देवीचं. त्याचे मंदिर बघत जाणार आहे आणि तिकडनं तर आपल्या रस्त्यामध्ये आपल्याला सौंदर्याला जाताना तो दूध पापेश्वर मंदिर आम्हाला बघतो मॅपमध्ये, तो दिसतो आम्हाला. तर ते तिकडे जायचं असेल तर ते आपण करू शकतो आपण. तर तुम्हाला दाखवा एक एक करून. तर मित्रांनो आता आपण आलो आहे राजापूर तालुक्यातील आडुरे गावातील एका महाकाली मंदिरामध्ये, जे की आडुरेमध्ये. आपण जाणून घेऊ इकडे सर्व इतिहास आणि इकडे सर्व विविध गोष्टी आपण आपल्या सिनेमॅटिक थ्रू. आदिवरे गावातील महाकाली मंदिर. आदिवरे गावाचा प्राचीन उल्लेख इसवी सन 1113मध्ये आत्तिवरे या नावाने झाला आहे. यावरून हे गाव आणि मंदिर हजारो वर्षांहून अधिक जुनं असल्याचं लक्षात येते. मंदिराची मूळ स्थापना इसवी सन 1324च्या सुमारास झाली. हे मंदिर शिलाहार वंशाच्या काळात निर्माण झाल्याचे काही पुरावे सूचित करतात. शिलाहार हे कोकणातील एक प्रभावशाली राजवंश होते ज्यांनी देवस्थाने उभारण्यात हातभार लावला. या मंदिरात 3 प्रमुख देवीच्या मूर्ती आहेत. महालक्ष्मी देवीचं मध्यभागी, महाकाली डावीकडे आणि महासरस्वती उजवीकडे अशा 3ही देव्या दगडात कोरलेल्या असून त्यांना सामूहिक रूपाने पूजले जाते.
तसेच हे मंदिर सुद्धा एक कोकणातील एक जागृत शक्तिपीठ असे मानले जाते. आले मी आज असं नको बघू हो येते मला नाच केला शृंगार आज घातलं याचा दिसते मी भारी जणू सगळा मी खास नकरेवाली कुठे गाली घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझी मोरणी गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसतो मी भारी. माझ्यावर जळणारे विरोधक आपण आपल्यापर्यंत येत नाही नाच नाच आई नाच स्टेप जीव लावते आपल्याला आपल्याकडनं पण लय प्रेम आहे भाव फॅन पब्लिकला. ही कुठला कुठला माझी नजर हे बघ शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं टिंपल जे पाहिजे ते घेते एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं टिंपल जे पाहिजे ते घेते नाच नाच आता मी नो स्प्रिंग आयलिंग आयलाइनर ब्लिंग ब्लिंग मला नाव नको देऊ जादू मंतर हा मंतर तुझा तुझी कंबर एक नंबर तुला 100 पैकी एक नंबर तुझी कंबर. मोन्या 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 चिका कसा करतो अगो ए ए ए ए ए ए ए ए ए माझा माझा का आपण कुठे चाललोय? मामाच्या गावाला. कुठे? मामाच्या गावाला. मामाच्या गावाला जाऊया. मामाच्या गावाचं नाव काय? राजापूर. दोलाच बोल. राजापूर. आणि आपण गावाला आपण कुठे कुठे आलो बाबू? गावाला. कोणाच्या गावाला? मामाच्या. आता आपण जाऊया. आता बाय बाय कर. बाय बाय कर ना. बाय 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 करा. आणि बोला लाईक करा. बोल लाईक करा. लाईक 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 करा.
बोल. लाईक शेअर आणि सबस्क्राईब. काय काय तर असे आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज असतील तर असं आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि विसरू नका.